Hello friends, welcome to my YouTube channel. I am Ashok Gaikwad, working as an assistant teacher in New English School Padegaon, Taluka Kopargaon in Ahmednagar district. Friends, today we are going to learn a beautiful natural poem of standard 8th. The name of the poem is Trees Are the Kindest Things I Know. It is written by the well-known poet Harry Bain. Friends, before starting poem, if you haven't subscribed my channel, please subscribe it and click the bell icon for getting next notification. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी पुस्तकातील दुसरी कविता ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. झाडी ही खूप दयाळू असतात हे मी जाणतो. अत्यंत सुंदर अशी ही नैसर्गिक कविता आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि या सुंदर अशा कवितेचे कवी आहेत हॅरी बेन. सो लेट्स स्टार्ट. फ्रेंड्स, you know that trees are our best friends. In this poem, the poet describes the usefulness of trees and how it is helpful to all the living things. In our day-to-day life, trees plays a vital role. It provides human beings many useful things such as wood, medicine, fresh oxygen, cool shade, fruits, flowers, and many more. Without trees, our life will become desert. So the poet says that trees are the kindest things I know. First line, trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. In first stanza, the poet says that trees are the kindest things. It helps to all living things. They do not harm anyone. Without hurting or disturbing anyone, they simply grow. विद्यार्थी मित्रांनो, अगदी पहिल्या ओळीत कवी सांगतात की झाडे ही खूप अगदी कुणाला त्रास न देता ती फक्त साधेपणाने वाढत असतात. And spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. Trees spread their shades for sleepy cows and other animals. Their shade provides cool air and soothing atmosphere. It helps birds to gather among the branches. Birds gather happily on the branches and sings sweetly on their branches. विद्यार्थी मित्रांनो, झाडे ही जनावरांना, गायांना, बकऱ्यांना, इतर सर्व प्राण्यांना थंडगार अशी सावली पुरवतात. आणि झाडांच्या त्या हिरव्यागार अशा फांद्यावरती पक्षी येऊन विसावा घेतात, निवांतपणे बसतात, सुंदर गाणी गातात. Boughs means branches. Next line, they give us fruit in leaves above and wood to make our houses of. Friends, trees are very helpful to all of us. They give us sweet fruits which grows above leaves and also provides woods for making our houses. तर झाडे ही आपल्याला अत्यंत मधुर अशी फळे देतात आणि त्याचसोबत आपल्याला घर बांधणीसाठी आवश्यक असणारं मजबूत असं लाकूड देखील ही झाडेच पुरवतात. नेक्स्ट लाईन, अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. हॅलोवीन इज अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. पाश्चिमात्य देशामध्ये शरद ऋतूमध्ये हॅलोवीन नावाचा सण त्या ठिकाणी साजरा करतात. आणि या सणाच्या निमित्तानं लोक झाडांचा पाला जाळून, झाडांची पाने जाळून त्या ठिकाणी थंडीपासून स्वतःचं संरक्षण करतात. आणि स्वतःला उबदारपणा जास्त कसा मिळेल यासाठी
लोक शेकोटी पेटवतात, झाडांच्या पानाचा वापर त्यासाठी केला जातो. तर अशा प्रकारे हा हॅलोविनचा सण साजरा करण्यासाठी देखील ही झाडेच लोकांना मदत करतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा एकदा या झाडांना बहर आलेला आपल्याला दिसून येईल. नवीन कळ्या त्या ठिकाणी उमलू लागतात. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आपण सर्व जाणतोच की अगदी सकाळ झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्याची कोवळी किरणं कशावर पडत असतील तर ते झाडांवरती पडतात. सो दॅट्स वाय द पोएट सेड दॅट दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. आणि अगदी दिवसाची सुरुवात झाल्यानंतर झाडे ही पहिलीच असतात की जी दररोज उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन सर्वप्रथम झाडेच घेतात. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. बीम्स मीन्स रेज, सूर्यकिरणं. आणि अगदी सर्वप्रथम या सूर्याच्या किरणांना स्पर्श ही झाडेच त्या ठिकाणी करत असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि अगदी त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील जेव्हा वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट, जेव्हा संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होत असतं आणि अशा या संध्याकाळचा सूर्यास्त, या सूर्यास्ताचे मुख्य साक्षीदार देखील ही झाडेच असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि सूर्याची शेवटची किरणं, संध्याकाळच्या वेळी पडणारी किरणं हे देखील फक्त झाडावरच पडतात. नेक्स्ट लाईन. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. ड्राउझी ललबाय मीन्स, ड्राउझी मीन्स स्लीपी. And lullaby means a soft, slow song to put children to sleep. Friends, in the night when the sun appears in the sky, the trees hum very sweet lullaby, and it makes children to have sound sleep. आणि अगदी रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्र आकाशामध्ये येतो त्यावेळेस ही झाडे मात्र काय करतात तर अगदी सुंदर असं अंगाई गीत ललबाय, की ज्यामुळे लहान मुले पटकन झोपी जाण्यासाठी मदत होती. अशा प्रकारे हे सुंदर असं अंगाई गीत ही झाडेच त्या ठिकाणी गातात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. फ्रेंड्स, फ्रॉम लॉंग लॉंग ॲगो trees are helping children to sleep easily by offering sweet song. So the poet says that trees are most kindest things he know. आणि अशा प्रकारे अनेक वर्षांपासून मुलांना सुंदर किंवा निवांत अशी झोप येण्यासाठी ही झाडे मदत करत आलेली आहे. ही झाडे सुंदर अशी गीतं अगदी पूर्वीपासून मुलांना पुरवत आहेत. आणि म्हणून कवी शेवटच्या ओळीमध्ये देखील म्हणतो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. की झाडे ही खरोखर खूप दयाळू आहे. झाडा इतकी दयाळू वस्तू या पृथ्वी तलावावर नाही, असं कवी त्या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, अशा प्रकारे सुंदर अशी ही कविता आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. आय होप यू एन्जॉयड द पोएम. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच.